नमस्कार, मी शैलजा जोगल. हॅलो 24 तास या खास कार्यक्रमात मी तुमचं मनापासून स्वागत करते आणि या कार्यक्रमात आपण विविध विषयांवरती नेहमीच चर्चा करत असतो. आज आपण चर्चा करणार आहोत स्पाइन सर्जरी आणि अत्याधुनिक टेक्नॉलॉजी आणि याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी आमच्या स्टुडिओमध्ये आले आहेत तज्ञ डॉक्टर शैलेश हदगावकर. या विषयाला सुरुवात करण्यापूर्वी मी तज्ञांचं आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत करते आणि डॉक्टर शैलेश हदगावकर हे गेल्या 18 वर्षांपासून सुप्रसिद्ध मणका विकार आणि स्कोलियोसिस सर्जन म्हणून कार्यरत आहेत. यासोबतच ते एओ स्पाइन काउन्सिल मेंबर म्हणून सुद्धा पदावरती आहेत. पुण्यातल्या प्रसिद्ध संचेती हॉस्पिटलमध्ये स्पाइन व न्यूरोसायन्स युनिटमध्ये ते विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. जगाच्या 3 खंडात प्रॅक्टिसचा त्यांना अनुभव असून यात युरोप, आशिया आणि आफ्रिका खंडाचाही समावेश आहे. मुंबई आणि नॉर्दर्न डिंड्री, न्यू कॅसल, यूके या ठिकाणी त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं असून वेगवेगळ्या भागातून, परदेशातून त्यांना कॉन्फरन्ससाठी बोलावणंही असतं. तर आता या विषयाबद्दल अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत त्यांच्याकडूनच. नमस्कार. नमस्कार. स्टुडिओमध्ये सर तुमचं स्वागत आहे. खरं तर डॉक्टर, मणक्यांच्या विकाराबद्दल बरेच प्रश्न असतात, बरेच गैरसमज सुद्धा आहेत. आजकाल हे जे मणक्याचे विकार आहेत हे कॉमन झालेत, याबद्दल काय सांगाल? नाही, खूप महत्त्वाचा टॉपिक आहे आणि आपल्याला लॉकडाऊनमध्ये कळालं की मणक्याचे विकार हे लॉकडाऊनमध्ये सुद्धा असतात. आणि सुरुवातीला आम्हाला जेव्हा लॉकडाऊन झाला त्यावेळेस आम्ही सर्वांनी रुटीन प्रॅक्टिस बंद केली होती. फक्त इमर्जन्सी सर्व्हिसेस चालू ठेवल्या होत्या. पण एक 15-20 दिवसात आम्हाला बरेच पेशंट्स यायला लागले आणि पुणेमध्ये IT सिटी असल्यामुळे की बरेच यंगस्टर्स IT मध्ये काम करणारे लोक यायला लागले. आणि तेव्हा आम्ही थोडंसं गुगल रिव्ह्यूज केलं आणि गुगल सर्चमध्ये आम्ही आमचा एक रिसर्च स्टुडंटनी काम केलं आणि 1-1.5 महिन्याच्या लॉकडाऊन नंतर आम्ही पाठवलं तेव्हा मला कळालं की यंगस्टर्सना सुद्धा पाठदुखीचा त्रास होतोय. तर आजकाल कारण काय आपण की जे मणका आहे, कंबर आणि मान, आपण कॉन्स्टंटली मोशन सेगमेंट आहे, घरी काम करा किंवा ऑफिसला करा, प्रवास करा किंवा इवन इफ यू आर एनिथिंग यू आर डुईंग, इवन विलेजर, फार्मर, प्रत्येकालाच हा त्रास होतोय. आणि एका 2016 मध्ये अमेरिकेमध्ये एक रिसर्च पब्लिश झाला होता. तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की कॉमन कोल्डच्या नंतर सगळ्यात कॉमनेस्ट प्रॉब्लेम प्रत्येकाच्या घरात असलेला हा मणका विकार आहे. म्हणजे मानदुखी किंवा पाठदुखी. आपण कॉमनली म्हणतो की स्पॉन्डिलोसिस आहे मला, किंवा कॅज्युअली आपण बोलताना असं मराठीत बोलतो की मला मान दुखते, स्पॉन्डिलोसिस झालाय वाटतं. कारण हा त्रास असा बेसिकली नॅचरल असल्यामुळे की हा बराच जुना त्रास आहे, हा काही नवीन त्रास नाही आणि हा बेसिकली डिसीज नाही आहे. दिस इज एजिंग असं मला सांगायची इच्छा आहे. डॉक्टर, गेल्या काही दिवसांपासून बऱ्याच जणांचं लॉकडाऊनमध्ये वर्क फ्रॉम होम सुरू आहे. या सगळ्याचा परिणाम कुठेतरी जास्त प्रमाणात झाला असं वाटतं का? हो, नक्कीच. इवन आपण बघतोय की लहान मुलं सुद्धा घरी 3-4 तास 5 तास त्यांचं कॉन्स्टंट शाळेमधलं ऑनलाईन एज्युकेशन चालू आहे. ऑफिसमध्ये जी काम करणारी होती, IT इंडस्ट्री किंवा बरेच जे लोक वर्क फ्रॉम होम करतायत ते म्हणतात की सर हम पहले कम काम करते थे, अभी ज़्यादा काम कर रहे हैं क्योंकि कंपनी इज एक्सपेक्टिंग मोर वर्क फ्रॉम अस. तर ते जाण्या येण्याचा त्रास त्यांचा कमी झाला आहे, पण त्यांचं कामाचं स्वरूप जे आहे ते 8 ते 10 तास 12 तास ते काम करतायत. तर त्यामुळे हा त्रास कमी झाला नाही आहे. उलट मला वाटतं की बऱ्या प्रमाणात यंगस्टर्सना हा त्रास वाढला आहे. कारण घरी आपल्याला अर्गोनॉमिकली डिझाईन्ड चेअर किंवा टेबल नसतो, जे आपण ऑफिसमध्ये असतो, ज्या ठिकाणी बरोबर चेअरची हाईट बरोबर असते. आणि त्यामुळे बऱ्याच लोकांना मानदुखी आणि कंबरदुखी झाली. इवन मुलंसुद्धा आमच्याकडे क्लिनिकला येतात आणि त्यांना पण त्यांचे आई वडील सांगतात की त्यांना पण पाठदुखीचा नवीन त्रास सुरू झाला आहे. तर आय थिंक दीज आर द साईड इफेक्ट्स ऑफ दिस लॉकडाऊन असं म्हणायला हरकत नाही. डॉक्टर, अनेकदा खरं तर बघायला गेलं तर सगळ्यांच्या मनामध्ये स्पाइन प्रॉब्लेमविषयी बऱ्याच शंका असतात, बरीच भीती असते. ही कशामुळे? स्पाइन हा एक म्हणाला की मनाच्या आपल्या मनात भीती वाटते की अरे बापरे, काहीतरी मला मेजर प्रॉब्लेम झाला आणि आपण पहिलेच तर कोणाला सांगायचीच इच्छा नसते की नाही मला काय, मी बरं आहे, मला मस्क्युलर स्प्रेन झाला. कारण ही तंत्रज्ञानी आपल्याला दिलेली देण आहे की आजकाल स्पाइनची टेक्नॉलॉजी खूप पुढे आलेली आहे. 1990-95 मध्ये आपल्याकडे भारतामध्ये प्रथम MRI स्कॅन आला. त्याच्या आधी जी आपण ट्रीटमेंट केली ती आपली क्लिनिकल असेसमेंटवरती किंवा एक्सरेजवरती आपण असेसमेंट करायचो. त्यामुळे आपल्याला त्याची माहिती कंपॅरेटिव्हली खूप कमी होती. आणि जसं प्रगती झाली, CT स्कॅन आला, MRI स्कॅन आला, आपल्याला अंडरस्टँडिंग अबाउट द प्रॉब्लेम वाढलं. आणि त्याच्या आधी किंवा नंतर बऱ्याच वेळेस स्पाइनचे पेशंट्स जायला घाबरतात, कारण त्यांना वाटतं की मला पायाची ताकद जाईल किंवा हाताची ताकद जाईल आणि ते अंगावर काढतात. जेव्हा ते डॉक्टरकडे जातात तेव्हा ऑलरेडी वीकनेस आलेला असतो आणि नंतर मनात ती भीती राहते की नाही मला स्पाइनचा प्रॉब्लेम झाला आणि ताकद गेली किंवा असं. त्यामुळे अवेअरनेस हे खूप महत्त्वाचं आहे आणि हा संचेती हॉस्पिटलचा अवेअरनेस इनिशिएटिव्ह आहे की आपल्याला लक्षात आलं पाहिजे की हा स्पाइनचा प्रॉब्लेम ट्रीट होऊ शकतो. तंत्रज्ञान खूप पुढे गेलंय. आपल्याला आज
माहिती आहे की MRI, पेट CT जे आपण आजकाल ट्युमरसाठी वापर करतो, की जर लवकर डायग्नोसिस झालं तर तुमचं निदान चांगलं होईल आणि तुम्हाला चांगली ट्रीटमेंट मिळू शकते. तर आम्ही सांगतो की 90 ते 95% लोकांना ऑपरेशनची गरज नसते. घाबरून जाऊ नका. पण जाणून घ्या इन केस यू आर सफरिंग. अंगावर काढू नका. जे आपण ट्रेडिशनली घरीच काय पण हे करतो, जेव्हा त्रास कमी होत नसतो तेव्हा मात्र हॉस्पिटलमध्ये जाऊन किंवा चांगल्या डॉक्टरकडे तुमच्या घराच्या जवळ जाऊन ॲटलिस्ट जाणून घ्या की व्हॉट इज द प्रॉब्लेम, सो दॅट यू गेट बेटर. तुम्ही लवकर बरे होणार. डॉक्टर, बाकीच्यांचे जे उपचार आहेत आणि तुम्ही जे या सगळ्या आजारावरती देणारे उपचार आहात, यात काय वेगळेपण आहे? नाही, आम्ही वी बिलीव्ह इन कम्प्लीट क्युअर फॉर स्पाईन प्रॉब्लेम. कसं आहे की बरेच लोक म्हणतात की आम्ही नॉन सर्जिकल ट्रीट करतो किंवा सर्जिकल ट्रीट करतो. असं नाही आहे. स्पाईन इज नॅचरल एस शेप स्ट्रक्चर आणि आपण जे बघतोय की या ठिकाणी की खूप मोबाईल झोन आहेत, की आम्ही जे इलाज देतो त्याच्यामध्ये नॉन सर्जिकल ट्रीटमेंट ही खूप महत्त्वाची असते. तर जवळपास 90 ते 95% पेशंट्सना सर्जरीची गरज नसते किंवा काही ट्रीटमेंट. त्यांना बेसिक मेडिकेशन्स, गुड फिजिओथेरपी, रिहॅबनी ते बरे होतात. 5% 6% लोकांना समथिंग कॉल्ड एज अ वाया मीडिया पेन ब्लॉक आम्ही आजकाल करतो, की ज्यांना मॉडरेट प्रॉब्लेम आहे किंवा त्रास कमी होत नाहीये, डिस्क आहे, कॉन्स्टंट त्रास देते, तर अशा पेशंट्समध्ये आम्ही तो पेन ब्लॉक किंवा इंटरव्हेन्शन यूज करतो. आणि 3 ते 4% लोकांना सर्जरीची गरज पडते, ज्यांचा त्रास कॉन्स्टंट आहे, इन्स्टॅबिलिटी आहे किंवा वीकनेस येतोय, डिफिकल्टी आहे, रुटीन लाईफ चालताना किंवा लिहिताना वीकनेस येतोय, हातामध्ये चालताना वाकून गेलेत, उभं राहायला त्रास होतोय, थोडं चाललं की थांबायला लागतं, त्याला आपण स्टेनोसिस म्हणतो, किंवा लार्ज डिस्क कॉझिंग कॉम्प्रेशन किंवा स्पॉन्डिलोलिस्थेसिस, ज्या ठिकाणी मणका सरकणार आणि त्या ठिकाणी मज्जाराजू दबून हा त्रास होतो. तर त्या ठिकाणी पेशंटना सर्जरीची गरज पडते आणि तो प्रमाण खूप कमी आहे. आम्ही आता संचेती हॉस्पिटलमध्ये मागच्या या वर्षापासून 2020 मध्ये आमच्याकडे ही लेटेस्ट टेक्नॉलॉजी आली, जी खूप कमी ठिकाणी जगामध्ये आहे. त्याला आपण म्हणतो ओआर्म आणि नेव्हिगेशन. तर व्हॉट इज स्पेशल अबाउट ओआर्म आणि नेव्हिगेशन? तर मला एकच सांगायचं की नेव्हिगेशन, जसं की आज तुम्ही बघता की तंत्रज्ञान खूप पुढे आहे. विमानांची एकमेकाची टक्कर नॉर्मली होत नाही. कशामुळे? तिथे काय सिग्नल्स असतात काय? तर तिथे तसं सिग्नल नसतं, पण तिथे GPS टेक्नॉलॉजी असते, की आपण याला म्हणतो की वे पॉईंट्स. तर देर आर वे पॉईंट्स विच आर असाइन्ड व्हाया सॅटेलाइट आणि ते पायलटकडे असतात. पायलटला माहीत असतं की तर ही कॉन्स्टंटली फॉलोज दॅट इमॅजिनरी वे पॉईंट्स आणि त्यामुळे त्या GPS टेक्नॉलॉजीच्या द्वारे आपण विमान एका डायरेक्शनने जात असतं, दुसरं विमान गोज इन अ डिफरंट डायरेक्शन. तर देर इज डेफिनेटली अ व्हेरी सेफ्टी झोन विच इज हॅपन बिकॉज ऑफ टेक्नॉलॉजी. तर सिमिलर GPS किंवा नॅव्हिगेशन टेक्नॉलॉजी आम्ही स्पाईन सर्जरीमध्ये म्हणतो. कारण की आपण जे पेशंट्स घाबरत आहेत की त्यांना वाटतं की स्पाईन सर्जरीमध्ये प्रॉब्लेम होतात किंवा असं, की आता टेक्नॉलॉजीने आपण एक्झॅक्ट ॲक्युरेट प्रिसिजननी सर्जरी करू शकतो. आणि दॅट इज व्हॉट वी हॅव ब्रॉट इन इंडिया. आणि आमच्या इन्स्टिट्यूटमध्ये वी आर व्हेरी प्राऊड फॉर आवर पेशंट्स, कारण आम्ही आता त्यांना जास्तीत जास्त सेफ्टी आणि ॲक्युरसीची सर्जरी त्यांना देऊ शकतोय. अगदीच. डॉक्टर, तुम्ही आता ओआर्म आणि नेव्हिगेशन बद्दल बोललात. ही वेगळी कशी प्रणाली आहे, याबद्दल काय सांगाल? मला वाटतं की ओआर्म आणि नेव्हिगेशन, तर ओआर्म ही रिअल टाइम स्कॅनर आहे, की जे आपण म्हणतो की CT स्कॅन आपण करतो किंवा MRI. तर ऑपरेशन थिएटरमध्ये, की समजा आमच्याकडे ॲज अ पेरिफेरल किंवा टर्चरी रेफरल सेंटर आमच्याकडे पूर्ण भारतातून परदेशातून पेशंट्स येतात. आणि आम्हाला असं सांगायचं आहे की या ठिकाणी ट्युमर सर्जरी आम्ही स्पाईनची करतोय, तर किती ट्युमर आपण काढला, तर मग ऑपरेशन झाल्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी आपण चेक करतो की किती. पण ओआर्म इज अ रिअल टाइम, ज्या ठिकाणी आपण त्याच ठिकाणी डायरेक्ट स्कॅनिंग करू शकतो आणि आपल्याला कळतं की हां, थोडी मार्जिन बाकी आहे किंवा हे पण आपण काढायचं आहे. तर दिस इज व्हेरी युजफुल. दॅट इज वन. सेकंड इज नॅव्हिगेशन. नॅव्हिगेशनमध्ये आता आम्ही सर्वायकल पेडिकल स्क्रूज करतो, की ज्या ठिकाणी सर्वायकल डिफिकल्ट सर्जरी असते त्या ठिकाणी सर्वायकल स्क्रूज किंवा पेडिकल स्क्रूज किंवा डिफॉर्मिटी, स्पायनल डिफॉर्मिटी लाईक स्कोलिओसिस, या ठिकाणी ह्या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया असतात. आणि जेव्हा आम्ही ओआर्म आणि नेव्हिगेशन वापरतो तर आम्हाला एक्झॅक्ट प्लेसमेंट आम्हाला दिसते बिफोर डुईंग एनी प्रोसिजर. आम्ही बघू शकतो की डायरेक्टली आम्ही कसं करतो. म्हणजे इट इज लाईक रोबोटिक टेक्नॉलॉजी रिडिफाईन्ड किंवा ॲडव्हान्समेंट इन दिस, की आपण डायरेक्ट बघून त्या ठिकाणी इम्प्लांट करू शकतो. स्पायनल कॉर्ड आपल्याला दिसतोय आणि त्याप्रमाणे आपण मनोवरिंग करू शकतो. ॲट द सेम टाईम आम्ही याच्यासोबत न्यूरो मॉनिटरिंग सुद्धा वापरतो. तर त्यामुळे दिस इज अ सिग्निफिकंट बेनिफिट टू आवर पेशंट्स. त्यामुळे मला एकच सांगायचं आहे की डोंट डिले युअर प्रॉब्लेम्स, की वीकनेस येईपर्यंत थांबू नका, कारण नंतर आउटकम्स आर नॉट व्हेरी गुड. जेव्हा तुम्हाला त्रास होतोय, गो अँड मीट द स्पेशलिस्ट इन नियर बाय, वेरेवर तुम्ही राहताय त्या ठिकाणी जाऊन तुम्ही बेस्ट इज दॅट टू टेक अ ओपिनियन ॲट लिस्ट.
नक्कीच तुम्ही आता ओआर्म टेक्नॉलॉजीबद्दल बोललात. ही टेक्नॉलॉजी भविष्यामध्ये गेम चेंजर ठरू शकेल का? व्हेरी गुड क्वेश्चन. तुम्ही बरीच चांगली स्टडी केली आहे मला असं वाटतं. येस, डेफिनेटली दिस इज गोइंग टू बी द गेम चेंजर. आपण जसं म्हणत होतो की जुन्या काळात म्हणजे माय पेरेंट्स टाईम और की अंकल आंटीजच्या टाईम त्यावेळेस फक्त एक्सरे होता, सोनोग्राफी होती. नंतर 80sमध्ये आपल्याकडे CT स्कॅन आला. CT स्कॅननी ब्रेनचं ट्युमर वगैरे आपल्याला कळायला लागलं आणि MRI स्कॅन आल्यानंतर आपल्याला जास्तीत जास्त म्हणजे हार्टच्या प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला इम्प्रूव्हमेंट कळायला लागली. तर दिस इज व्हॉट इज चेंजिंग द पॅराडाईम ऑफ पेशंट्स प्रॉब्लेम. तर मला वाटतं सिमिलर जेव्हा पेट स्कॅन आला त्यावेळेस आपण बघतोय की पेट स्कॅनमुळे स्पायनल ट्युमर बॉडीचे पूर्ण ट्युमरची अंडरस्टँडिंग आपल्याला खूप लवकर कळायला लागली आणि आता कॅन्सरची ट्रीटमेंट पण खूप चांगल्या रीतीने आपण पेशंटना ट्रीट करतो आणि त्यांना चांगल्या मेडिसिनमुळे चांगली लॉन्जिव्हिटी ऑफ लाईफ, क्वालिटी ऑफ लाईफ चांगली असते. सिमिलरली सियाम आपण आतापर्यंत यूज करत होतो स्पाईन सर्जरीमध्ये, पण आता आपण ओआर्म आणि नेव्हिगेशन इज मेनली फॉर कॉम्प्लिकेटेड डिफिकल्ट सर्जरीज, ज्या ठिकाणी आपण की याचा उपयोग घेऊन मॅक्सिमम पेशंटना बेनिफिट देऊ शकतो. आणि 3च गोष्टी मला सांगायच्या आहेत की सगळ्यात महत्त्वाच्या की प्रिसिजन म्हणजे खूप अचूकता, ॲक्युरसी म्हणजे की आपण त्या ठिकाणी जर इफ यू आर डुईंग सम प्रोसिजर यू आर एक्झॅक्टली इन द प्लेस वेर यू वॉन्ट, लाईक अ डायग्राम आपण बघतोय आणि त्या ठिकाणी आपल्याला हे करायचं लाईक पेंटिंग करतो त्याप्रमाणे. तर प्रिसिजन, ॲक्युरसी आणि सेफ्टी, दीज 3 थिंग्स आर गोइंग टू बी द गेम चेंजर फॉर ऑल स्पाईन सर्जरीज इन फ्युचर. तर मला वाटतं नक्कीच दिस इज गोइंग टू बी अ गेम चेंजर फॉर फ्युचर. तुम्ही साधारण ही प्रणाली किती वर्षांपासून वापरताय आणि याबद्दल तुमचा काही अनुभव आहे का? तर आम्ही ही प्रणाली आता नियरली 1 वर्षापासून आम्ही वापरतोय, 2020 पासून वापरतोय आणि जवळपास मी स्वतः ऑलमोस्ट 70 ते 80 सर्जरीज कंप्लीट केल्या आहेत आणि आमचं पूर्ण युनिट इज नियरली कम्प्लिटिंग मोर दॅन 100 सर्जरीज ऑफ दिस. तर आमचा एक्सपिरियन्स इज सिग्निफिकंटली पॉझिटिव्ह आणि आम्ही 2-3 वर्षापासून वी वेअर मॉनिटरिंग की आम्हाला, कारण टेक्नॉलॉजीमध्ये आमचं युनिट इज खूप ॲडव्हान्स असल्यामुळे आम्हाला खूप त्याच्याविषयी अचूक हे होती की क्युरिओसिटी होती की कसं आपल्या युनिटचं चेंज होणार प्रॅक्टिस आणि यासाठी. तर जेव्हा आम्ही त्याची ट्रेनिंग घेतली आणि वेन वी स्टार्टेड युझिंग दिस, तर यामध्ये आम्हाला कळालं की आमची अचूकता पण खूप सिग्निफिकंट इम्प्रूव्ह झालेली आहे की त्याच्यामध्ये 19-20 हा प्रकार राहिला नाही आहे. ओआर्ममुळे देर इज नो 19-20, देर इज 100% ॲक्युरसी दॅट यू आर प्लेसिंग दिस डिव्हाइस ॲट अ राईट प्लेस. तर त्यामुळे मला वाटतं की दिस इज न्यू फाइंड काय अट्रॅक्शन किंवा तुम्हाला एखाद्या गोष्टीचं खूप आकर्षण असतं तसं आम्हाला झालं आजकाल. नक्कीच डॉक्टर, मला अजून सुद्धा बऱ्याच गोष्टी तुमच्याकडून जाणून घ्यायच्या आहेत, पण आपण बघतोय की आज स्टुडिओमध्ये डॉक्टर हदगावकर हे आपल्याकडे आलेले आहेत आणि बरंच मार्गदर्शन ते करतायत. अजूनही बरेच प्रश्न मी त्यांना विचारणार आहे, पण वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. तर ब्रेक नंतर हॅलो 24 तास मध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आणि डॉक्टर शैलेश हदगावकर आज स्टुडिओमध्ये आहेत आणि ते आपल्याला मार्गदर्शन करतायत. मी पुन्हा एकदा त्यांच्याकडे जाणार आहे. डॉक्टर, मगाशी आपण बनवत होतो टेस्ला कारबद्दल तुम्ही सांगत होतात, नेमकी ही प्रणाली काय आहे? आज आपण बघतोय अमेरिकेमध्ये जी टेस्ला कार आहे आणि त्यांनी रिव्होल्युशन केलंय की सेफ्टी फीचर्स, कुठली पण कार जेव्हा कॉस्टली असते किंवा कुठलं पण इन्स्ट्रुमेंट की सेफ्टी फीचर्सवरतीच त्याचं फ्युचर असतं आणि टेस्ला इज रिव्होल्युशनाइज, कारण त्यांच्याकडे जी टेक्नॉलॉजी आहे की आपण म्हणतो की ॲडव्हान्स की त्यामुळे GPS आणि नेव्हिगेशन टेक्नॉलॉजीमध्ये ते पूर्ण काम करत आहेत. आणि जेव्हा आपण टेस्ला बघतो की राईट साईडला व्हेकल कुठलं येणार आहे किंवा एनिथिंग इज कमिंग फ्रॉम एनी साईड, हे जास्त महत्त्वाचं आहे की सेफ्टी आणि ॲक्युरसी जी कारमध्ये होणार आहे किंवा कुठल्याही व्हेकलमध्ये होणार आहे. तर याच्यामध्ये आपल्याला कळेल की हाऊ देर इज द रिव्होल्युशनाइज टेक्निक आणि सेम थिंग सगळीचकडे येणार आहे, म्हणजे इव्हन व्हेकल्समध्ये येणार आहे, सर्जरीजमध्ये येणार आहे, नॉट ओन्ली स्पाईन पण बाकीच्या सर्जरीजमध्ये सुद्धा ही टेक्नॉलॉजी खूप उपयुक्त होती. जसे की ब्रेन सर्जरी, इव्हन ऑर्थोपेडिक सर्जरीजमध्ये आम्ही ही टेक्नॉलॉजी यूज करतोय. ऑस्टिओइड ट्युमर्स आम्ही जेव्हा यूज करतो, सर्जरी करतो ऑर्थोपेडिक सर्जन्स, तेव्हा ही टेक्नॉलॉजी यूज करू शकतो. इवन पेल्विक फ्रॅक्चर्समध्ये पण ही टेक्नॉलॉजी आपण यूज करू शकतो खूप अचूकरित्या आणि खूप कमी वेळामध्ये आपण हे ब्लडलेस फील्डमध्ये हे आपण काम करू शकतो. आणि इवन जॉईंट रिप्लेसमेंटच्या काही कॉम्प्लेक्स केसमध्ये इंट्राऑपरेटिव्ह जर त्यांना बघायचं असेल तर ते बघू शकतात ऑन टेबल, की दॅट विल बी ॲडिशनल बेनिफिट ऑफ दिस टेक्नॉलॉजी असं मला वाटतं. डॉक्टर, साधारण ही टेक्नॉलॉजी तुम्ही कोणत्या शस्त्रक्रियांसाठी वापरता आणि OR जी टेक्नॉलॉजी आहे त्याबद्दल पण काय सांगाल? तर मला असं वाटतं की ओआर्म ही टेक्नॉलॉजी जी आहे ती मेनली आम्ही स्पाईन सर्जरीसाठी वापरतो, पण ॲट द सेम टाईम मी जे आता सांगितलं तुम्हाला की
ही टेक्नॉलॉजी आपण ऑर्थोपेडिक आणि जॉईंट्स रिप्लेसमेंटच्या इंट्रिकेट केसेसमध्ये पण वापरू शकतो. ऑर्थोपेडिकमध्ये पण आपण ही टेक्नॉलॉजी वापरू शकतो आणि मेनली स्पाइन डिफॉर्मिटी, स्पाइन ट्युमर्स, कॉम्प्लेक्स स्पाइन, मिनिमली इन्व्हेजिव्ह स्पाइन सर्जरीसाठी आम्ही ही टेक्नॉलॉजी वापरतो. कारण जसं या व्हिडिओमध्ये दाखवत आहे की दिस इज अ मशीन विच गिव्स अस रिअल टाइम 360 डिग्रीज ॲक्युरेट प्रिसिजन आणि दिस इज व्हेरी व्हेरी युजफुल फॉर कॉम्प्लेक्स स्पाइन प्रॉब्लेम. आणि आता तर आम्ही रुटीन पण यूज करणार आहोत असं आमचं चाललंय. कारण की इफ यू आर गिव्हिंग सेफ्टी टू द पेशंट तर वाय नॉट यूज दिस इन मॅक्सिमम युटिलिटी टू आवर पेशंट. साधारण म्हणजे ओआर्म टेक्नॉलॉजी ही कोणत्या शस्त्रक्रियांमध्ये उपयुक्त ठरते? ओआर्म आणि नेव्हिगेशन ही मेनली स्पाइन आणि न्यूरो साठी जास्त युटिलाइज होते सध्या तरी. कारण त्यांचं डेव्हलपमेंट जास्त स्पाइन आणि ब्रेन सर्जरीसाठी खूप जास्त झालेलं आहे. पण आय थिंक हळूहळू ही टेक्नॉलॉजी बाकीच्या पण सर्जरीजमध्ये नक्कीच येणार आहे. ऑर्थोपेडिक, स्पाइन आणि न्यूरो तर नक्कीच चांगलं एस्टॅब्लिश झालेलं आहे. येस डॉक्टर, साधारण मणक्यांचं जे दुखणं आहे याबद्दल आम्हाला बेसिक काही गोष्टी तुम्ही सांगाल का? ओके, तर दिस इज हे सर्वांना माहिती आहे. कारण खूप जास्त सांगण्यापेक्षा सर्वांना माहिती आहे की मणक्याचे 3 भाग असतात. एक तर हा आहे नेक, आपण जे म्हणतो की मान, आणि कॉमनेस्ट गोष्ट असते की स्पॉन्डिलोसिस. तर नेकमध्ये 7 मणके असतात, त्याला सर्वायकल स्पाइन म्हणतो. त्याच्यानंतर 12 मणके हे छातीचे असतात आणि त्याला आपण थोरॅसिक स्पाइन म्हणतो. आणि जो सगळ्यात स्टेबल आणि स्ट्रॉंग झोन असतो, कारण या ठिकाणी फासळ्या असतात, तर त्यामुळे जास्त मुवमेंट किंवा प्रॉब्लेम थोरॅसिक किंवा मिड बॅकमध्ये होत नाहीत. आणि सगळ्यात महत्त्वाचा आपल्या घरात कॉमनेस्ट असलेला लोअर बॅक, की ज्याला आपण म्हणतो की लंबर स्पाइन. आणि ज्या ठिकाणी हे आपण जे बघतोय या ठिकाणी ही जी स्लिप डिस्क दिसते की ही रेड कलरची, की ज्या ठिकाणी हे मणके कमरेचे थोडेसे बॉडीप्रमाणे जास्त असतात, कारण ते जास्त भार घेतात. ही देवाने दिलेली देणगी आहे की मोठे मणके कमरेचे असतात, मानेचे छोटे असतात. कारण नेक मुवमेंट इज फ्लेक्सिबल, ओनली हेड इज सपोर्टेड बाय, ओनली हेड इज देअर अबाव. पण लोअर बॅकच्या वरती पूर्ण बॉडीचं प्रेशर येतं. त्यामुळे लोअर बॅकचे प्रॉब्लेम हे खूप कॉमन आहेत, की आपण जसं म्हणतो की स्टेनॉसिस, स्पॉन्डिलोलिस्थेसिस, स्लिप डिस्क, सायटिका, हे प्रॉब्लेम सर्व कमरेमुळे होणारे त्रास आहेत. आणि मला वाटतं की सर्वच ट्रीटिंग डॉक्टर जे आहेत, फिजिओथेरपिस्ट आहेत, सगळ्यात जास्त कॉमनली कमरेच्या त्रासासाठीच त्यांना पेशंट्स जास्त येऊन त्यांच्या ट्रीटमेंटसाठी एक्सपेक्ट करतात. डॉक्टर, मगाशी आपण ओआर्म टेक्नॉलॉजीबद्दल बोलत होतो. साधारण ही सर्जरी काही विशिष्ट वेळीच वापरली जाते का? काही विशिष्ट गोष्टींसाठीच वापरली जाते का? येस, की आता ओआर्म टेक्नॉलॉजीमुळे आपण खूप जास्त करून मिनिमल इन्व्हेजिव्ह सर्जरीजवरती भर करतोय, की MIS स्पाइन म्हणतो, की ज्या ठिकाणी कमीत कमी छेद, कमीत कमी ब्लिडिंग, कमी सर्जिकल टाइम आणि लवकर आउटकम, म्हणजे की पेशंट स्टार्ट्स वॉकिंग सेम ऑर म्हणजे थोडक्यात स्पाइन सर्जरी पुरताच ती लिमिटेड आहे? मेनली स्पाइन, पण बाकीच्या पण सर्जरीजमध्ये मी आता सांगितलं तुम्हाला की त्याप्रमाणे न्यूरो आणि ऑर्थोपेडिकमध्ये सुद्धा ही युजफुल होते. आणि स्पाइनमध्ये आपण सर्वायकल स्पाइनमध्ये आम्ही आता कॉम्प्लेक्स सर्वायकल पेडिकल स्क्रू, की जे खूप रेअर ठिकाणीच होतं ऑल ओव्हर द वर्ल्ड, आणि ते सुरू केले पुण्यामध्ये करण्यासाठी. कारण दिस इज अ व्हेरी कॉम्प्लेक्स ट्रिकी बट इट्स अ व्हेरी स्ट्रॉंग कन्स्ट्रक्ट विच इज पॉसिबल बिकॉज ऑफ ओआर्म आणि विथ व्हेरी ग्रेट ॲक्युरसी. त्यामुळे वी स्टार्टेड डुईंग स्पायनल ट्युमर आम्ही करतोय. आम्ही कॉम्प्लेक्स इव्हन ऑस्टिओपोरोटिक स्पाइन, जे म्हणतो की वयोवृद्धांचे आजार असतात, बोन्स वीक असतात, तर त्यामुळे बऱ्याच वेळेस इम्प्लांटेशन करताना एखादं पेडिकल ब्रीच होतं किंवा असं. तर दिस प्रॉब्लेम्स आर डेफिनेटली अवॉइडेड बाय डुईंग द ओआर्म नेव्हिगेटेड सर्जरीज. कारण वी आर गोईंग ॲट अ राईट स्पॉट, वी आर जस्ट ड्रिलिंग दॅट एरिया आणि वी आर डुईंग दॅट पर्टिक्युलर इम्प्लांटेशन. त्यामुळे ते पण आम्हाला खूप बेनिफिट होतं असं आमचं. तर वी आर वर्किंग ऑन आवर इनिशियल वर्क आणि लेट्स सी हाऊ इट कम्स अप. साधारण डॉक्टर, ही सर्जरी झाल्यावरती किती दिवस बेड रेस्ट करावा लागतो किंवा असं काही आहे का? कारण खूप जण सर्जरीला घाबरतात. या बरोबर आहे की हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि आम्ही जे सांगतोय की आजकाल लोअर बॅकच्या सर्जरीमध्ये 97 to 98% पेशंट्स वॉक ऑन द सेम डे, इव्हनिंग और नेक्स्ट डे. ज्यांचा त्रास 1 लेवलचा असेल त्यांना आम्ही आजकाल 100 मिनिट्स म्हणतो, की 100 मिनिटामध्ये पेशंटला आम्ही उभं करतो जनरली. आणि जे एल्डरली आहेत किंवा ज्यांचे बोन्स स्लाइटली वीक आहेत किंवा असं काय असेल तर त्यांना आम्ही नेक्स्ट डे उभं करतो. पण जनरली इट इज नॉट समथिंग की जुन्या काळात म्हणायचो आपण की 1 महिनाभर झोपून ठेवलं होतं आम्हाला आमच्या पेशंटला, 1.5 महिना झोपून. असं नॉर्मली खूप रेअरली असतं की एवढी झोपायची गरज नसते. कारण आपण तंत्रज्ञान वापरतोय आणि मिनिमल इन्व्हेजिव्ह किंवा मायक्रोस्कोपिक टेक्निक्स असल्यामुळे खूप जास्त छेद मोठा नसतो. इट्स अ व्हेरी स्मॉल ऑपरेशन आणि त्यामुळे पेशंटसाठी
अचूकता असल्यामुळे आउटकम्स आर बेटर आणि पेशंट दुसऱ्या पेशंटना सांगतो की नाही अरे मी बरी झाले आणि म्हणजे ज्या गोष्टी होत होत्या पूर्वी त्या आता कमी होत चालल्या आहेत असं मला वाटतं. नक्की. खरं तर या विषयावरती अजून बऱ्याच गोष्टी जाणून घ्यायच्या होत्या, पण वेळेअभावी मला आज इकडेच थांबावं लागतंय. आपण बघितलं का झी 24 तासच्या स्टुडिओमध्ये डॉक्टर शैलेश हातगावकर आले होते आणि स्पाइन सर्जरी आणि अत्याधुनिक टेक्नॉलॉजीवरती त्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे. उद्या आपण नवीन विषय घेऊन असंच परत भेटणार आहोत. हॅलो 24 तासमध्ये. बघत राहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे. थँक्यू.